वेलकम बैक टू माय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। आज आपण जातोय अलिबागला बाय बस। पनवेलवरून अलिबाग पर्यंतचा आमचा प्रवास आणि अलिबागमध्ये केलेली तुफान मजा। चला तर मग बघूया आमचा हा ब्लॉग। सगळ्यात आधी आम्ही आलो पनवेलच्या बस स्टँडला। तुम्ही जर लकी असाल तर तुम्हाला इथे अजिबात गर्दी भेटणार नाही। प्लॅटफॉर्मला तिकीट काढल्यानंतर आम्ही चढलो शिवशाहीमध्ये। 135 रुपयात 2 म्हणजे 90 रुपये फुल तिकीट आणि महिलांचं आरक्षण म्हणून हाफ तिकीट। त्यानंतर 2 तासाचा छान असा प्रवास करत आम्ही बसने निघालोय अलिबागकडे। आणि ह्या बसमध्ये तुम्हाला प्लॅटफॉर्मला सीट नंबर देखील भेटतो, त्यामुळे गर्दीचा वगैरे तुम्हाला काही फरक पडत नाही, तिथे गर्दी नसते। त्यानंतर आम्ही पोचलो अलिबाग बस स्टँडला। पोटाला भूक लागलेली म्हणून आम्ही सगळ्यात आधी पेटपूजा केली। बस स्टँडच्या समोरच खूप छान जेवण भेटतं, तिथे आम्ही जेवलो। आणि त्यानंतर बस स्टँडपासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या अलिबाग बीचला आम्ही ऑटोने गेलो। बस स्टँडच्या बाहेरूनच तुम्हाला 40 रुपयात स्पेशल ऑटो भेटते। आणि त्यानंतर आम्ही पोचलो अलिबाग बीचला। हाय टाईड असल्यामुळे कुलाबा फोर्टला आम्हाला जाता नाही आलं, पण आम्ही बीचवरच मज्जा केली। अलिबाग बीचला खूप जास्त गर्दी असते आणि सॅटर्डे संडे तर विचारायलाच नको। इथे लहान मोठ्यांसाठी खूप गेम्स आहेत, कॅमल राईड, गाड्या, नंतर हॉर्स रायडिंग, बरंच काय इथे असतं। त्यानंतर तुम्ही समुद्रातले स्पोर्ट्स देखील करू शकता। त्यानंतर कॅमल राईड काढल्यानंतर समुद्रातल्या पाण्यात थोडीशी मज्जा केल्यानंतर आम्ही अलिबाग बीचला टाटा बाय बाय केलं। अलिबाग बीचला खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला तो जास्त असा नाही आवडला। आमच्या आधीचं थोडंसं खोदकाम चालू झालंय तिथेही। त्यानंतर तिथून आम्ही बाय ऑटोने आमच्या डेस्टिनेशन म्हणजे इथे किहीम बीचला आलो। एक बस स्टँडपासून 130 रुपयात ऑटोवाला तुम्हाला या किहीम बीचला सोडतो। मनोज म्हात्रे यांच्याकडे आम्ही नेहमी जातो। आम्ही मागच्या 3 वर्षांपासून ह्याच बीचला येतो। एकदम शांतता, समोर समुद्र आणि नारळाची बाग। इथे पोचल्यावर आम्ही चेक इन केलंय आमच्या रिसॉर्टमध्ये। रिसॉर्ट म्हणजे छोटंसं हाऊस आहे, छोटी नारळाची बाग, आणि त्यात आम्ही बुकिंग केलं आहे आणि ते खूप मिनिमम अमाऊंटमध्ये असतं। ही आहे आमची रूम। इथे AC आणि नॉन AC दोघंही रूम्स अवेलेबल आहेत। यांच्याकडे टोटल 5 रूम्स आहेत। ही रूम बेड आणि ही रूम खूप स्वच्छ ठेवतात। यांची सर्विस खूप छान आहे। जेवणही खूप छान बनवतात। चहा, नाश्ता, जेवण, दुपारचा चहा खूप छान असतो। आम्ही थोडंसं फ्रेश झाल्यानंतर आम्ही आलो परत बीचवर मजा करण्यासाठी। इथे खूप मोठी नारळाची बाग आहे, त्याच्या समोरच समुद्र, अथांग समुद्र, आणि इथे शांतता असते। खूप जास्त गर्दी किंवा किचकिच काहीही नसतं। त्यामुळे जर तुम्ही रिलॅक्स होण्यासाठी येत असाल तर इथे तुम्ही येऊ शकता। हे बघा, आमच्या बाबांनी काहीतरी स्पेशल बनवलंय, मग मी कसं मागे राहील। मी आणि आधी आम्हीही करायला लागलो त्या वाळूवर ड्रॉइंग। मी ड्रॉ केले हार्ट लव बर्ड्स। त्यानंतर हा आहे संध्याकाळचा व्ह्यू। इथे देखील हॉर्स रायडिंग आणि बाईक्स वगैरेचे गेम्ससुद्धा तुम्हाला इथे देखील भेटतात। पॅराग्लायडिंगही करायला तुम्हाला इथे भेटते। त्यानंतर दिवसभर मस्ती करून आम्ही दमलोय आणि आम्ही संध्याकाळी जेवण, आमचं जेवणाचा मेनू आहे पनीरची भाजी, बटाट्याची भाजी, डाळ राईस आणि त्यानंतर तांदळाच्या भाकरी। रात्री आराम केल्यानंतर आम्ही सकाळी परत एकदा नारळ पाणी पिण्यासाठी पोहोचलो। आणि हे इथे सगळे दुकानं वगैरे आहेत
त्यानंतर फ्रेश होऊन आमच्या रूमच्याच पाठीमागे असलेल्या मंदिरात आम्ही दर्शनासाठी पोहोचलो. खूप छान मंदिर बनवलं आहे. हे देवीचं मंदिर आहे. देवदर्शन केल्यानंतर आम्ही पोहोचलो परत एकदा समुद्रात मस्ती करण्यासाठी. समुद्रात भिजलो मस्त आणि त्यानंतर खूप सारे व्हिडिओज फोटो वगैरे शूट करून मस्ती. आणि त्यानंतर आमच्या आधीचा हा फॅमिली पायचा गेम, काहीतरी नवीनच. पाय रेतून गुंफायचे आणि मग ते काढायचे. लहान पोरांसोबत कधीतरी लहान व्हायला मज्जा येते. त्यानंतर आम्ही आमचं दुपारचं जेवण घेतलं. त्यात त्यांनी छोलेची भाजी, भेंडी मसाला, राईस, तांदळाच्या भाकरी आणि पापड वगैरे जेवण करून थोडी अजून मस्ती करून जड पावलांनी आम्ही अलिबागला टाटा बाय बाय केलं आणि आम्ही निघालो परत एकदा शिवशाही बसने पनवेलकडे. थँक्यू.